नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सिंहगड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. जी आता रेल्वेची ग्रुप डी संदर्भातली नवीन जाहिरात आलेली आहे, त्याची आपण सगळी माहिती बघूयात. तर बघा, आता टोटल जागा आल्यात 32,438 जागा आलेल्या आहेत. कशाच्या? रेल्वेच्या ग्रुप डीच्या जागा. ठीक आहे. त्यानंतर त्याचं जे काय शैक्षणिक एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते त्यांनी 10वी आणि ITI एवढंच मागितलेलं आहे. कशाला? ग्रुप डीला. त्यानंतर एज किती मागितलंय? 18 ते 36 वर्षापर्यंत. खरं तर हे पूर्वी वय होतं 18 ते 33. किती वय होतं? 18 ते 33 वर्षापर्यंत पहिलं वय होतं. पण कोरोनामुळं ह्यांनी 3 वर्ष वाढवलेत. किती? कोरोनामुळं 3 वर्ष ह्यांनी वाढवलेले आहेत. 18 ते 36 वय केलेलं आहे. ठीक आहे. चला, आता बघा, ही पूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे. त्याचं हे फ्रंट पेज आहे. आता हे अशा प्रकारचं तुमचं काम राहणार आहे. ठीक आहे. रेल्वेमध्ये हे पूर्ण असिस्टंट लेवलचं काम आहे. पोस्टचं नाव सुद्धा असिस्टंट आहे. ठीक आहे. असे बरेचसे 14 पोस्ट आहेत ह्याच्यामध्ये, ते आपण बघूयात वन बाय वन. आता बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला आता ह्याचं डेट कधी फिल करायचं आहे तर नोटीस आलं ह्याचं. त्यानंतर बघा, 23/1/2025 पासून ह्याचा फॉर्म भरायचा आहे. काय? 23/1/2025 पासून ह्याचा फॉर्म भरणं सुरू होणार आहे. ह्याची फॉर्मची जी काय डेट आहे ती आहे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. ठीक आहे. 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत ह्याची फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर 23ला क्लोज होईल. आणि इन केस एखाद्याच्या फॉर्ममध्ये काही गलती झाली असेल किंवा काही चूक झाली असेल, ती दुरुस्त करायची असेल, त्यासाठी सुद्धा रेल्वेने संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता. ती विंडो कधी खुलणार आहे ते बघा, 25/2 ते 6/3 म्हणजे 25 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत ती साईड ओपन राहणार आहे. त्यामध्ये तुम्ही जे काही मॉडिफिकेशन आहे, समजा फॉर्म भरताना काही चूक झाली तर ती दुरुस्त करून घेऊ शकता. पण त्यासाठी त्यांनी फी सुद्धा आकारलेली आहे. ठीक आहे. ते फी भरून तुम्ही हे करू शकता. त्यासाठी त्यांनी फी आकारलेली ती भरायची. त्यानंतर बघा, पुढं अजून माहिती बघायचं झाल्यास तर ह्या ज्या टोटल पोस्ट आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये ॲनेक्झर 1 दिलाय ए, त्यामध्ये डिटेल्स दिलेत. जे काय पोस्ट आहेत, पोस्टबद्दल त्याच्यात तिथं डिटेल दिलेत. त्यानंतर जे पोस्ट वाईज ज्या काय वॅकन्सी आहेत त्या सुद्धा ॲनेक्झर बी मध्ये दिलेल्या आहेत. कशामध्ये दिलेल्या आहेत? बी मध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. परत टोटल त्याची सॅलरी बघा. सॅलरी हे जे इनिशियल पे आहे ते बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघा, एज क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितले 18 ते 36 वर्षापर्यंत. टोटल वॅकन्सी आहेत 32,438. किती? 32,438. त्यानंतर बघा, हे त्यांनी दिलेलं आहे कारण की कोविड-19 जे पॅन्डेमिक होतं, कोविड-19मुळं 3 वर्ष आम्ही वाढवून देतोय असं त्यांनी इथं सांगितलेलं बघा, 3 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या साईडला बघा, जे काय सेंटर आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडू शकता. पण इन केस सेंटर अवेलेबल नसेल, तर त्यांनी इथं दिलेलं आहे, सेंटर सिटी अलोकेशन फॉर CBT विल डिपेंड अपॉन द टेक्निकल अँड लॉजिस्टिकल फेसिबिलिटी. त्यानंतर कॅन्डिडेट मे हॅव टू ट्रॅव्हल टू अदर सिटीज अँड स्टेट फॉर अटेंडिंग CBT किंवा फिजिकल टेस्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जी काय तुम्ही रिक्वेस्ट करताल ते काय ऍक्सेप्टेबल नाही आहे, ते काय आम्ही स्वीकारत नाही. ते म्हणले शाल नॉट बी अलाउड अंडर एनी सर्कमस्टन्सेस असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे सेंटर बाबत झालं. त्यानंतर बघा, जी काय आता बघा, ऑनलाईन फी भरल्यानंतर जी काय तुम्हाला समजा करेक्शन करायचं झालं, तर ते तुम्ही करेक्शन करू शकता. त्यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. फी किती भरावी लागेल? 250 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. हो का, इथं दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. 250 रुपीज. ठीक आहे. हे रिफंडेबल नाही, नॉन रिफंडेबल ही फी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जर तुम्हाला काय फॉर्म भरताना अडचण असेल त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. कुणाला? विद्यार्थ्यांसाठी. काय क्वेरीज असतील, काय विचारायचं असेल, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ह्या वेळेत तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. हे फोन आहे आणि ईमेल ID हे लक्षात ठेवायचं. हे जॉट डाऊन करून ठेवा. वाटलं असं व्हिडिओ थांबवून घ्या आणि हा लिहून घ्या. जर तुम्हाला फॉर्म भरताना काय शंका असेल तर इथं विचारू शकता. ठीक आहे. आणि जर फोन उचलला गेला नाही
तर बऱ्याचदा काय करायचं, मेल टाकून ठेवायचा. ठीक आहे, ते मेलचं ते उत्तर देतात. आता पुढे बघा, आता त्यांनी दिलंय की डॉक्युमेंट हे सगळे ओरिजिनल पाहिजेत तुमच्याकडे. ठीक आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत. त्यानंतर जे काय तुम्ही नाव टाकताल ऍप्लिकेशन भरताना, ठीक आहे, काय टाकताल, नाव टाकसाल. ते नाव टाकताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचा. तिथं नाव तुमचं SSCचं जे रेकॉर्ड आहे 10वीचं, त्या रेकॉर्ड प्रमाणे तिथं नाव पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, SSCचं तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि डेट ऑफ बर्थ, हे जे 10वीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर ते मेन्शन असलं पाहिजे. 10वीचं कुठलं, बोर्ड सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये शक्यतो ते बोर्ड सर्टिफिकेट बघितलं जातं ज्याच्यावर ते जन्म, आपली जे तारीख आहे तिथं मेन्शन केलेली आहे. ठीक आहे, ती ते ग्राह्य धरतात. आणि समजा ज्यांची ITI झालंय, त्या ITIचं सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे, ITI मध्ये ते मेन्शन केलेलं असावं. ठीक आहे, हे बघा, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आणि इथं ITI असं त्यांनी दिलेलं आहे. पुढे बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याची सहीबद्दल काही इश्यू असेल तर सही आताच फिक्स करून घ्या. सही जी सुरुवातीला तुम्ही आता फॉर्म भरताना टाकसाल किंवा जी तुमची कम्प्युटरवर ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याच्या वेळेस जेव्हा तुम्ही तिथं सही करचाल, तीच सही शेवटपर्यंत पाहिजे. ठीक आहे, त्यांनी इथं स्पष्टपणे दिलेलं आहे, सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट ऑन ऑल डॉक्युमेंट शुड बी आयडेंटिकल इन ऑल स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस. म्हणजे सिग्नेचर बद्दल त्यांनी स्पष्टपणे इथं नमूद केलेलं आहे की तुमची सही ही एकसारखीच पाहिजे. कुठं जरी त्यात म्हणजे काय वेगळं दिसलं तर त्यांनी सांगितलं की कॅन्सलेशन ऑफ ते करू शकतात. ठीक आहे, हे त्यांनी इथं दिलेलं आहे. त्यानंतर बघा, आता त्यांनी बरेचसे त्यांच्याकडे अधिकार ठेवलेले आहेत. जसं की बघा, म्हणजे ते परीक्षा कशा पद्धतीने घेणार, काय घेणार, मैदानी चाचणी कशी घेणार, जसं की फिजिकल टेस्ट कशी घेणार, हे त्यांनी त्याच्या पद्धतीने ते ठरवू शकतात. आणि त्यांनी इथं लिहिलेलं आहे की हे डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे, मग त्यांच्या हातात आहे, ते वॅकन्सी कमी जास्त सुद्धा करू शकतात. ठीक आहे, हे त्यांचा राईट आहे. त्यानंतर पुढे बघा, त्यांनी प्रेफरन्स फॉर पोस्ट, आता रेल्वेने एवढ्या सगळ्या काय ज्या जागा काढल्यात, ज्या जवळपास 14 पोस्ट आहेत असिस्टंटच्या ग्रुप डीला, तर ह्याचा प्रेफरन्स ते ऑनलाईन पद्धतीने भरून घेणार आहेत. आणि ऑनलाईन भरून घेतल्यानंतर ज्या वेळेस फायनल तुमचं मेरिट लागेल त्यानुसार ते अलाउड करणार आहेत. ठीक आहे, इथं त्यांनी इथं दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे, ऑल पोस्ट रेल्वे ॲज पर द, नाही का, ओनली काय दिले त्यांनी, ऑप्शन जे तुम्ही फिल करणार आहेत ऑनलाईन त्यानुसार त्यांनी दिलेलं आहे. आता त्यानंतर इथे बघा, शॅल बी टेकन ड्युरिंग सबमिशन ऑफ ऑनलाईन. त्यानंतर पुढे बघा, आता खाली दिलेलं आहे त्यांनी, आता जी अपॉइंटमेंट, राईट अपॉइंटमेंट कशी आहे त्याचं वाचून घ्या एकदा. पोस्टिंग तुमची कशी होणार आहे, इन केस एखाद्या कॅन्डिडेटचं एखाद्या झोनला सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर कॅन्डिडेटने लगेच ट्रान्सफर मागायची नाही. त्यांनी तो टाइम फ्रेम दिलेला आहे, 5 ते 10 वर्षापर्यंत तुम्हाला ती सर्व्हिस करावी लागेल. बघा, ॲटलिस्ट 5 to 10 years ऑफ सर्व्हिस तुम्हाला तिथं करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ते कदाचित पुढे ट्रान्सफर देऊ शकतात. ठीक आहे, इथं त्यांनी दिलेलं आहे स्पष्टपणे. त्यानंतर पुढे बघा, आता जी नॅशनॅलिटी आहे ती इंडियन वगैरे पाहिजे आणि वयाचं बी त्यांनी दिलेलं आहे. इथं वयामध्ये तुम्ही बघू शकता की बाबा ह्यावेळेस त्यांनी 1, 2 ते 3 गोष्टी नवीन आणलेल्या आहेत. की आता त्यांचं पहिलं जे वय होतं, जसं मगाशी सांगितलं, 33 वर्षापर्यंत होतं आणि आता 36 वर्षापर्यंत त्यांनी तिथं हे केलेलं आहे. पण हे वय 1/1/2025 पर्यंत पकडणार आहेत. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये हे वय पाहिजे. कधी, 1/1/2025, 1 जानेवारी 2025 लक्षात घ्यायचं आहे. हे तारीख त्यांनी इथं दिलेली आहे. इन केस कुणी कॅन्डिडेट OBC असेल, SC असेल, ST असतील, त्यानंतर कोण दिव्यांग कॅन्डिडेट असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल, तिथं रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे. रिलॅक्सेशन वाचून घ्या. आता समजा OBC नॉन क्रिमिलियर असेल, त्याला 3 वर्षाचं त्यांनी हे दिलेलं आहे. त्यानंतर SC STचं 5 वर्षाचं आहे. ठीक आहे, 5 वर्ष म्हणजे इथं 36 + 3, OBCला किती, 39 वर्षापर्यंत. समजा SC STला 5 आहे +5, म्हणजे हे जे काय येईल ते येईल. ठीक आहे, त्यानंतर इथं बघा, एक सर्व्हिसमॅनचं दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, अंडर रिझर्व ओपन असेल तर 3 वर्ष, OBC असेल तर 6 वर्ष, SC ST असेल तर 8 वर्ष. त्यानंतर जे दिव्यांग आहेत, दिव्यांगाचं 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष असं त्यांनी इथं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ते आपापल्या कॅटेगरीनुसार बघून घ्या, जे काय इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांनी.
पुढे बघा, आता जी त्यांनी डेट दिली, डेट काय दिलेली त्यांनी की बाबा जी डेट ऑफ बर्थ ऑफ द कॅन्डिडेट शुड बी बिटवीन द डेट गिवन बिलो. आता काय दिलं ह्याच्यामध्ये, 2/1/1989 ते 1/1/2007. ह्याच्या नंतरचा कॅन्डिडेट नकोय आणि ह्याच्या पूर्वीचा कॅन्डिडेट नको, हे 1836 मध्ये. आता हे रिलॅक्सेशन ह्याच्यामध्ये अप्लाय आहे, पण त्यांनी हे दिलंय 1989 2 जानेवारी 1989 आणि 1 जानेवारी 2007 हे त्यांनी त्या बिटवीनचेच कॅन्डिडेट पाहिजेत त्यांना. ठीक आहे, असं त्यांनी स्पष्टपणे इथं नमूद केलेलं आहे. पुढच्या स्लाइड बघा, एक आपण बॅच लॉन्च केलेली आहे ह्याच्यासाठी. एक ऑनलाईन मोडची आहे आणि ऑफलाईनची बी आहे. ऑफलाईनची शिरूर पुणे इथं होणार आहे ह्या सेंटरला. इथं ऍड्रेस वगैरे दिलेला आहे, तुम्ही एकदा बघू शकता. आता ही जी बॅच आहे, ही बॅच आपल्या शिरूर सेंटरमध्ये होणार आहे. तिथं एकूण बघा जागा दिल्यात, कालावधी कधी ते कधी दिलं हे सगळं दिलेलं आहे. ही ऑनलाईन बॅच आपल्या ॲपवरनं तुम्ही ऍक्सेस करू शकता. ठीक आहे, तिथं दिलेले आहे ऑनलाईन बॅच. त्यासाठी तुम्हाला सिंहगड अकॅडमीचा जो काय सिंहगड अकॅडमी पुणे सर्च करून प्ले स्टोअरवरनं तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन बॅच घेऊ शकता. पुढे बघा, ऑफलाईन बॅच हे जी 27 जानेवारीला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, सकाळी 10 ते 12:30 या वेळेत. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपली एक बॅच अवेलेबल आहे, हे तुम्ही परचेस करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. आता ह्या बॅच विषयी सांगायचं झालं की ही एक्झाम शक्यतो जुलै महिन्यात होणार आहे. कधी होणार आहे? जुलै महिन्यामध्ये होईल. ठीक आहे, अजून परीक्षेचा काय दिनांक त्यांनी दिलेला नाही, पण शक्यतो जुलै महिन्यात असं कळतंय. त्यानंतर बघा, जर जुलै महिन्यात होणार असेल तर आपल्याकडे निश्चितपणे 5 महिने कमीत कमी सापडतात. किती? 5 महिने. आणि जो काय सिलेबस दिलाय, जनरल सायन्स, गणित, बुद्धिमत्ता आणि जी के, तर त्या संदर्भातलं सगळं प्रिपरेशन आपण ह्या 5 महिन्यामध्ये कंप्लीट करू. ठीक आहे, हा सगळा पूर्ण ऍक्सेस तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर जे काय महत्वाच्या गोष्टी आहेत, कसं करायचं, कशा पद्धतीने परीक्षाला तुम्ही हे प्रिपेअर करू शकता, ते सगळं आम्ही इथं तुम्हाला टीच करणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, कुणाला काय अडचण असेल तर इथं नंबर दिलेला आहे, ह्याच्यावर तुम्ही कॉल बी करू शकता. आता पुढे बघायचं झाल्यास, जर एक्झामिनेशन फी किती राहील, जवळपास 500 रुपये त्यांनी फी ठेवलेली आहे. किती? 500 रुपये फी. आता फॉर्म भरताना तुम्ही 500 रुपये फी पे करायची, पण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट की जी 500 रुपये तुम्ही भरणार आहे, तुम्ही जर परीक्षेला अपिअर झाले, परीक्षा दिली पहिली कम्प्युटरवर सीबीटी, तर त्यावेळेस तुमचे 400 रुपये ते वापस देणार आहेत, रिफंड करणार आहेत. काय? 400 रुपये ते रिफंड करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट सगळ्यांना 500 रुपये, पण कुठले? ओपन आणि ओबीसी मेल कॅन्डिडेट 500. आणि ज्यांना काय रिलॅक्सेशन दिलंय, त्यामध्ये रिलॅक्सेशन कोण आहे? दिव्यांग कॅन्डिडेट आहे, सर्व महिला, ट्रान्सजेंडर, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, हे जेवढे आहेत. त्यानंतर SC ST मायनॉरिटी आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे, हे ह्यांना सगळ्यांना काय दिलंय? 250 रुपये फी ठेवलेली. आणि हे 250 रुपये नंतर ते रिफंड सुद्धा करणार आहेत. ठीक आहे, कन्सेशन कुणाला आहे ते एकदा बघून घ्या. त्यानंतर ओपनला फी 500 आणि जे काय रिझर्वेशन मध्ये त्यांना 250 रुपये त्यांनी फी ठेवलेली. पण जे रिझर्वेशन मध्ये त्यांची पूर्ण फी ते वापस करणार आहेत, 250 ते 250. आणि जे ओपन आहेत त्यांचे 400 रुपये रिफंड करणार आहेत. त्यानंतर त्यांनी असं सांगितलंय, जे काय सीबीटी होईल, पहिली परीक्षा होईल, त्यानंतर जे तुम्ही काय बँक ॲप जे डिटेल्स द्याल त्याच्यावर ते ट्रान्सफर करणार आहेत. त्यासाठी जे बँक डिटेल द्याल ते व्यवस्थित अकाउंट नंबर टाका. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तिथं फी रिफंड मिळेल. पुढे बघा, आता एक पॉइंट ह्याच्यामध्ये असा आहे, जे काय इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट आर दोज हुज अॅन्युअल फॅमिली इन्कम इज लेस दॅन किती? 50,000. 50,000पेक्षा कमी आहे, त्यांना तिथं त्यांनी हे दिलेलं आहे, आर इलिजिबल फॉर कन्सेशनल फी. जी काय त्यांनी फी आता त्यांनी नमूद केली 250 रुपये, त्यासाठी ते हे राहतील. त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. इथं त्यांनी सरळ दिलेलं आहे. ठीक आहे, 50,000. त्यानंतर बघा, जर तुम्हाला इथं रिफंड बाबत काय त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. रिफंड बाबत त्यांनी जे काय इन्स्ट्रक्शन दिल्यात ते एकदा वाचून घ्या. रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी ते वाचून घ्या. करेक्ट बँक अकाउंट डिटेल्स
हे तुम्हाला टाकायचे आहेत. पुढे बघा, जर काय अडचणी असतील तर इथं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तिथं तुम्ही ते कॉल करू शकता. त्यानंतर पुढे बघा, व्हर्टिकल रिझर्वेशन आहे, ते एकदा वाचून घ्या, कसं काय कशा पद्धतीने, हा पूर्ण पेरा व्यवस्थित एकदा वाचून घ्या. ठीक आहे. आणि त्यांनी सरळ सांगितलंय EBC आणि EWS, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन, हे पूर्णपणे वेगळं आहे. ठीक आहे. आर डिफरंट कॅटेगरीज EBC. ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं इथं की जे EBC कॅन्डिडेट आहे, EBC कॅन्डिडेट्स आर नॉट एंटायटल टू एनी जॉब रिझर्वेशन. जॉब रिझर्वेशनसाठी ते एंटायटल होत नाहीत. ठीक आहे. इथं त्यांनी स्पष्टपणे अगदी डार्क लाईन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. एकदा व्यवस्थित वाचून घ्या. पुढे बघा, आता जी काय परीक्षा होणार आहे ती कुठल्या पद्धतीने होणार आहे, तर त्याच्यात बघा रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे. तर सुरुवातीला तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे पहिली, त्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे, त्यानंतर कसली टेस्ट होणार आहे, फिजिकल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लास्ट मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे. इथं त्यांनी ह्या स्पष्टपणे हे स्टेजेस दिलेल्या आहेत. ह्या पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. आता जी काय कम्प्युटरवर एक्झाम होणार आहे तुमची, त्यासाठी त्यांनी इथं जो काय सिलेबस दिलाय, सिलेबस अभ्यासक्रम काय दिलाय, अभ्यासक्रम, तो बघा. तर एकूण 90 मिनिटाची परीक्षा आहे, म्हणजे 1.5 तासाची परीक्षा आहे. किती? 1.5 तासाची परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 100 प्रश्न असणार आहेत. किती? 100 क्वेश्चन तुम्हाला इथं असणार आहेत. 90 मिनिटं 100 प्रश्न. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी सिलेबस बी दिलेला आहे. जनरल सायन्सवर 25 प्रश्न तुम्हाला येतील. त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन इथं बघा, मॅथ्सवर किती? 25 प्रश्न, आणि जे काय बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर 30 प्रश्न विचारणार आहेत. किती? 30 प्रश्न बुद्धिमत्ता. गणितावर 25 प्रश्न, सायन्सवर 25 प्रश्न, आणि आपलं जे जनरल नॉलेज आहे किंवा त्याला जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर बी त्यांनी म्हटलंय, ते टोटल तिथं 20 प्रश्न विचारणार आहेत. असे 25, 25, 50, 30, 80 आणि 20 असे 100 प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत. ठीक आहे. त्याचा सिलेबस हा पूर्ण त्यांनी दिलेला आहे. इथं तुम्ही एकदा बघू शकता सिलेबस. आता बघा, खाली त्यांनी इथं 2 गोष्टी दिलेल्या आहेत. नंबर 1 की कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क आणावे लागतील तर तुम्ही इलिजिबल आहात. जर कॅन्डिडेट, तुम्ही इथं बघू शकता, कॅन्डिडेट कुठे गेलं, हा, मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स फॉर शॉर्ट लिस्टिंग इन वेरियस कम्युनिटीज. आता ओपन मधला असेल तर 40% त्यांनी कमीत कमी मार्क्स पाडायचे. किती? 40%. त्यानंतर EWS वाल्यांना 40%, OBC 30%, SC 30%, ST 30%, एवढे मार्क तुम्हाला कमीत कमी पाडणं बंधनकारक आहे. त्यांनी असं सांगितलंय, मिनिमम पर्सेंटेज. त्यानंतर पुढे बघा, ही परीक्षा जे निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली, निगेटिव्ह मार्किंग किती दिलेली? 1/3 दिलेली. इथं बघा 1/3. ठीक आहे. इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली. कमीत कमी एवढे मार्क आणायचे, निगेटिव्ह मार्किंग दिली. त्यांचा सगळा सिलेबस इथं दिलेला आहे. सिलेबस एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये बघा, मॅथ्सचा सिलेबस आहे. ठीक आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, गणित, बुद्धिमत्ता, ह्या दोन्हीचा सिलेबस दिलाय. एकदा व्यवस्थित हा सिलेबस गुगलवरनं डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जनरल सायन्सचा सुद्धा इथं सिलेबस दिलाय त्यांनी. कशाचा? जनरल सायन्स. ठीक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स. आता इथे एक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे, काय? जे काय आम्ही जनरल सायन्स विचारणार आहे ते 10वीच्या बेसवर आहे. ठीक आहे. बघा, 10th स्टँडर्ड लेवल CBSE. ठीक आहे. 10वीचं पुस्तक, 10वीच्या स्टँडर्डचं त्यांनी हे इथं नमूद केलेलं आहे. ठीक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स, म्हणजे थोडक्यात बायोलॉजी. पुढे बघा, आणि जे काय आम्ही जनरल नॉलेज विचारू GK, तर ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, खेळ, त्यानंतर कल्चर, पर्सनॅलिटीज, व्यक्तिवेद, त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये पॉलिटी आणि बाकीचं काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट असेल त्याच्यातनं, असा त्यांनी पूर्ण सिलेबस इथं दिलेला आहे. आता पुढे बघा, जी काही पहिली परीक्षा होणार आहे कुठली, कम्प्युटरवरची, त्याबद्दलचं झालं. आता पुढचं स्टेज आहे फिजिकल. तर फिजिकलचे त्यांनी पॅरामीटर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ नमूद केलंय की जो काय मेल कॅन्डिडेट आहे आणि फिमेल कॅन्डिडेट आहे, अशा त्यांच्या 2 कॅटेगरी केल्यात. आता जो मेल कॅन्डिडेट आहे, पुरुष आहे, तर पुरुषाला कमीत कमी 35 किलो वजन घेऊन 100 मीटर अंतर धावायचे. किती? 2 मिनिटामध्ये. किती किलो घ्यायचं आहे? 35 किलो. 35 किलो घेऊन कॅरी करून तुम्हाला 2 मिनिटामध्ये 100 मीटर इथं धावायचं आहे. आणि
ह्याला फक्त एक चान्स आहे, एकच चान्स. इन केस चुकून तुमचं ते कंप्लीट नाही झालं तर तुम्ही आउट. त्यांनी सरळ सरळ खाली इथं दिलेलं आहे. ठीक आहे. इलिमिनेशन ॲट द स्टेज इटसेल्फ. फर्स्ट स्टेज, पहिल्या स्टेजला 2 राऊंड होणार आहेत तुमचे. त्यानंतर बघा, तो कॅन्डिडेट 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर 4 मिनिटं आणि 15 सेकंदात त्यांनी धावलं पाहिजे. आणि एकच चान्स, 1 किलोमीटर किती, 4 मिनिट आणि 15 सेकंदात त्याला धावायचं आहे. आणि 35 किलो वजन 2 मिनिटामध्ये 100 मीटर त्याला धावायचं आहे. ठीक आहे. आणि एकच चान्स आहे, सेकंड चान्स इथं नाही. त्यांनी स्पष्टपणे इथं नमूद केलंय, 1 चान्स 1 चान्स. फिमेल बाबत बी त्यांनी स्पष्टपणे इथं दिलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही फिमेलचं. आता फिमेलला बघा 20 किलो वजन दिलंय. किती, 20 किलो वजन. आणि 100 मीटर धावायचंय. किती, 100 मीटर त्यांना धावायचंय. आणि किती मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये. आणि एकच चान्स. त्यानंतर पुढे बघा, 1 किलोमीटर धावायचंय, 1000 मीटर 1 किलोमीटर धावायचंय, ते बी 5 मिनिट आणि 40 सेकंदात. एक चान्स, 5 मिनिट आणि 40 सेकंद. किती, एकच चान्स तिथे भेटणार आहे. हे फिजिकल जो क्रायटेरिया आहे एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की आम्ही हे 2 स्टेजेसमध्ये घेणार आहे. इकडे बघा, 2 स्टेजेसमध्ये घेणार आहे. आणि जर पहिल्या स्टेजमध्ये सक्सेसफुल झाला तर पुढचं नसेल, तुम्ही जर वजन घेऊन धावू शकला नाही 2 मिनिटामध्ये तर तुम्ही बाहेर. सरळ सरळ सांगितलंय इलिमिनेशन. त्यानंतर ते वजन कसं कुठं ठेवणार, बेंचवर ठेवणार, प्लॅटफॉर्मवर ठेवणार, कसं घ्यायचंय ते इथं सगळं त्यांनी दिलेलं आहे. एकदा वाचून घ्या. पुढे बघा, जे एक्स सर्व्हिसमॅन आहे तर त्यांना ह्याच्यामधून सूट दिलेली आहे. कशामधून, फिजिकल टेस्टमधनं. एक सर्व्हिसमॅनला फिजिकलमधून त्यांनी सूट दिलेली आहे. आणि बाकीचे काय जे पद आहेत, पदानुसार जर काय क्वालिफाय असेल तर त्यांनी ते पाळावं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट त्यांनी इथं नमूद केलेली, जे काय प्रेग्नेंट महिला आहेत, ठीक आहे, प्रेग्नेंट मुली आहेत, त्यांचं इथं त्यांनी दिलंय की त्या जर त्यांनी ते सबमिट केलं तर त्यांना ते परत चान्स देणार आहेत, असं त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. ठीक आहे. परत त्यांची ती फिजिकल घेण्यात येईल ज्यावेळेस ते पूर्ण म्हणजे डिलिव्हरी वगैरे होईल त्यानंतर. ठीक आहे. इथं त्यांनी नमूद केलंय प्रेग्नेंट फिमेल कॅन्डिडेट. हे एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्यामुळं परीक्षेला तुम्ही असं नका की बाबा प्रेग्नेंट आहे मी आता परीक्षा देणार नाही, असं नाही. तुम्ही परीक्षा द्या. त्यानंतर तुम्ही जर रिटर्न परीक्षा काढली तर फिजिकलसाठी तुम्हाला ते टाइम देणार आहेत. ठीक आहे. ते इथं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय. आता पुढे बघा, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट त्यांना सुद्धा त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. इथं बघा, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट रिलॅक्स्ड पीईटी. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, नॉर्मलायझेशन मार्क त्याबद्दल त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. इकडे बघा, व्यवस्थित बघा, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट आणि नॉर्मलायझेशन मार्क त्याबद्दल बी त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. आता बघा, जर कुणाला काय अडचणी असतील तर त्यांनी इथं बघा वेगवेगळ्या वेबसाईट त्यांनी दिल्यात. तुम्ही तिथं मेल करा, वेबसाईटला जा, तिथं त्यांनी फोन दिलेले आहेत. आता वाटलं सर इथं साईडला होतो, तुम्ही इथं फोन नंबर तुम्हाला दिसत असतील तर हे लिहून घ्या, जर कुणाला कुठलं भरायचं आहे त्यानुसार. ठीक आहे. इथं बघा सगळ्या रेल्वेचे झोन दिल्यात, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिल्यात, त्यांची वेबसाईट दिलेली इथं. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. हे झालं. त्यानंतर पुढे बघा, ठीक आहे, इथं त्यांनी सगळं हे दिलेलं आहे आणि हे बाकीचे ॲब्रिव्हेशन दिलेले आहेत. ठीक आहे. एकदा बघून घ्या हे कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट. जर तुम्हाला उपयोगी आले तर ह्याच्या कॉल करू शकता. आता बघा, जे काय पदं दिल्यात त्याबद्दल बघा, सगळे असिस्टंट पद आहेत. असिस्टंट, 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 असिस्टंट लोको, असिस्टंट ऑपरेशन, पीवे, हे सगळं असं त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिपार्टमेंट उल्लेख केला आहे, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इंजिनिअरिंग, हे पूर्ण सब डिपार्टमेंट दिलंय. मेडिकल स्टँडर्ड काय ते बघून घ्या. त्यानंतर एज काय, 18 ते 36. आणि इथं मिनिमम सर्व पदासाठी बघा, जे काही सगळे पद आहेत, सगळ्या पदाला त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आम्हाला 10वी पास माणूस पाहिजे. काय, 10वी पास माणूस पाहिजे, किंवा और काय, ITI माणूस पाहिजे, ITI. ठीक आहे. हे त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. हे रकाने तिथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पुढे बघा, आता हे बघा सेम दिलंय त्यांनी इथं. हे पोस्ट एकदा वाचून घ्या. आता महत्वाचं, जे काय वेस्टर्न रेल्वे आहे, जी काय वेस्टर्न रेल्वे, त्याच्या वॅकन्सी बाबत तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. आता वेस्टर्न रेल्वे, आता इथं बघा तुम्ही, जे ओपन कॅन्डिडेट आहे त्यांना 1892 जागा आहेत.
ह्या WR मध्ये, ठीक आहे, वेस्टर्न रेल्वेमध्ये. त्यानंतर पश्चिम विभाग, त्यानंतर बघा 701 कशाला दिल्यात, SC, ST ला किती दिल्यात, 351 दिल्यात, OBC ला 1261 दिलेल्या आहेत, EWS जो कॅटेगरी आहे त्याला 467 दिलेल्या आहेत आणि टोटल 4,672 अशा टोटल वॅकन्सी आहेत. त्यानंतर जे काय एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांचा 936 इथं वॅकन्सी आहेत एक्स सर्व्हिसमॅनला, इथं बघू शकता व्यवस्थित. आणि बाकीचे जे काय डिसेबल आहेत त्यांच्या संदर्भातले ह्या वॅकन्सी त्यांच्या स्टँडर्डनुसार त्यांनी इथं मेन्शन केल्यात. एकदा हे पूर्ण व्यवस्थित बघून घ्या. डिपार्टमेंट कुठलं आहे, काय पोस्ट कुठल्या आहेत, ठीक आहे, हे सगळ्या बघा 14 पोस्ट दिल्या आहेत इथं. किती टोटल ह्या 1 to 14 ह्या सगळ्या अशा हे बघा 1 ते 14 पर्यंत ह्या सगळ्या पोस्ट दिल्यात. एकदा वाचून घ्या, ठीक आहे, डिपार्टमेंट आणि ह्या जागा. त्यानंतर पुढे बघा सेम असंच दिलंय, कशाला दिलंय, सेंट्रल रेल्वेला. हे मुंबईचं आहे बरं का, हे लक्षात घ्या, कशाचं आहे, मुंबईचं आहे. आता हे मुंबईला टोटल जागा किती आहेत, 3,244 आहे. ओपनला किती आहेत, 1,395. SC ला बघू शकता तुम्ही 480, ST ला किती 257, OBC ला किती 845 आणि EWS ला किती 267. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत हे बघा, हे एक्स सर्व्हिसमॅनचा चार्ट आहे. हे खाली आलं तर 650 इथं जागा आहेत आणि बाकीच्या तुम्ही डिसेबल वगैरे त्यांच्यासाठी दिलेत, दिव्यांगासाठी, ह्या तुम्ही चार्ट बघू शकता, ठीक आहे. जागा व्यवस्थित बघा. त्यानंतर हे नंबर ऑफ पोस्ट बघा, एकूण 14 पोस्ट आहेत इथं. किती, 14 पोस्ट. हे झालं मुंबईबाबत. मुंबईला महाराष्ट्रामध्ये 2 झोन आहेत, सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे, ठीक आहे. ते एकदा वॅकन्सी व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा, ठीक आहे. आता सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या दिल्ली विभागामध्ये आहेत. त्यात बघू शकता न्यू दिल्लीच्या किती 4,785. तुम्ही महाराष्ट्र सोडून बाकीच्या ठिकाणी सुद्धा झोन वाईज फॉर्म भरू शकता. आपापल्या झोनच्या वॅकन्सी बघा. आता एक दुसरा एक व्हिडिओ मी टाकणार आहे, त्याच्यामध्ये सगळं मी नमूद करणार आहे की काय, की मेरिट कसं लागतंय. त्यानंतर एकदा नेटवर जाऊन तुम्ही प्रिव्हियस इयर मेरिट बघा. जसे की आता बघा, चेन्नई साईडचं मेरिट जरा कमी लागतं, तेच मुंबई साईडचं मेरिट आहे ना थोडंसं जास्त लागतं. त्यामुळं अभ्यासाची लेवल हे ते तुम्ही त्या हिशोबाने ठरवा. जर एखाद्याला सिलेक्शनच पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रिव्हियस इयरचं मेरिट बघून फॉर्म भरू शकता. आता हे पूर्ण आपल्या अकॅडमीचं हे टेलिग्राम लिंक आहे, ते एकदा बघून घ्या. टेलिग्राम लिंक जॉईन करा तुम्ही. हे बघा, सिंहगड अकॅडमी पुणे, सिंहगड अकॅडमी पुणे हे आपला टेलिग्राम चॅनल आहे. सगळ्यांनी जॉईन करा. इथं तुम्हाला रेग्युलर अपडेट, करंट अफेअर, जे महत्त्वाचे करंट अफेअर ते दररोज टाकतो, ठीक आहे. त्यानंतर इकडे बघा महत्त्वाच्या काय समजा वॅकन्सी आल्या, हे आल्या, सगळं अपडेट इथं मी टाकतो. त्यानंतर आपलं ॲप आहे, ॲप्लिकेशनमध्ये बघा हे सिंहगड अकॅडमी पुणे, लोगो ह्या असाच लोगो असेल. तुम्हाला प्ले स्टोअरवर जा, हे ॲप सर्च करा आणि तिथून डाउनलोड करा. आता ह्या ॲपमध्ये तुम्हाला हा पूर्ण कोर्स मिळेल, ठीक आहे, रेल्वे संदर्भातला. त्यानंतर बघा ॲड्रेस, ठीक आहे. जर कुणाला ऑफलाईन बॅच करायची झालं तर मौर्यपुरम सोसायटी, चंदन चौक, बाबुराव नगर, शिरूर, पुणे ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, ऑफलाईन बॅच करू शकता. त्यानंतर तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे 80 10 95 44 35, इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. अशा तऱ्हेने ऑफलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे दोन्ही आपण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केलं आहे, ठीक आहे. मी रेल्वेची बऱ्यापैकी माहिती दिली. आता अजून शक्य झालं तर अजून दुसरा एक व्हिडिओ बनवतो, तो फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर रेल्वेचं मेरिट कसं लागतंय, कुठल्या झोनमध्ये फॉर्म भरला गेला पाहिजे, असं एक तो प्रयत्न आहे, ठीक आहे. तर थँक्यू, येथे थांबूयात.